एक काळ असा होता जेव्हा मार्मिकमधील लेखणीने, मैदानी सभांमधील भाषणांनी आणि व्याख्यानांमुळे मुंबईतील मराठी भाषिक लोक बाळासाहेब ठाकरेंच्या भोवती गोळा होत होते. वारंवार त्यांना भेटून आपली गाऱ्हाणी मांडत होते. बाळासाहेबही त्यांना मार्गदर्शन करत होते. या काळात मार्मिकचे कार्यालय आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानाकडे मराठी माणसाचा ओघ वाढत होता. वाचा आणि थंड बसा हे बाळासाहेबांचं सदर प्रचंड गाजलं. यावेळी प्रबोधनकार ठाकरेंनी बाळासाहेबांना वारंवार पक्षाबाबत, संघटनेबाबत काही विचार डोक्यात आहे का असं विचारलं. लोक येणार जाणार असं किती दिवस चालणार? लोकांच्या आवाजाला एकत्रित संघटित रूप कधी देणार असं बाळासाहेबांना प्रश्न प्रबोधनकारांनी विचारला. आणि त्यानंतर मराठी जनतेचा रेटा आणि प्रबोधनकारांचा सल्ला विचारात घेऊन बाळासाहेब ठाकरेंनी मराठी माणसाची, मराठी हिताची रक्षण करणारी संघटना काढली. तिला प्रबोधनकारांनी स्वतःहून नाव सुचवलं, शिवसेना, म्हणजे शिवाजीची सेना. आणि मग 19 जून 1966ला स्थापना झाली शिवसेनेची. भाजपा आमदार नितेश राणे यांनी याच विषयावर पत्रकार परिषद घेत उभाटा गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. नितेश राणे म्हणाले की आज संजय राऊत यांनी त्यांचे काही सहकारी उभाटा गटात नसणाऱ्या काही नेत्यांवर वारंवार टीका करतात की त्यांनी शिवसेनेच्या वाढीसाठी काय केलंय. पण ज्यावेळी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्षाची स्थापना केली तेव्हा संजय राऊत कुठे होते असा सवाल नितेश राणेंनी उपस्थित केला. आणि प्रश्न पडला की शिवसेनेच्या स्थापनेत कुणाचं योगदान किती आहे? शिवसेना स्थापन झाल्यानंतर नेमकं तेव्हा काय घडलं होतं याबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहे साक्षात सावंत. सुरुवात करूया शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांच्यापासून. राऊतांचा जन्म 15 नोव्हेंबर 1961चा, म्हणजे शिवसेनेच्या स्थापनेनंतर 5 वर्षांनी राऊतांचा जन्म झाला. त्यानंतर करिअरच्या सुरुवातीला राऊत हे लोकप्रभा या साप्ताहिकात काम करायचे. तिथं ते क्राईम रिपोर्टर म्हणून काम पाहत होते. तिथं त्यांनी अनेक सनसनाटी बातम्या केल्या. त्यावेळी राऊतांनी लोकप्रभातील आपल्या लेखांमधून शिवसेनेच्या भूमिकेशी फारकत घेणाऱ्या अनेक भूमिका घेतल्या होत्या. त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंच्या आणि राम मंदिराच्या विरोधात भूमिका घेणाऱ्यांमध्ये राऊतांचाही समावेश असायचा असं राजकीय जाणकार सांगतात. मात्र त्यानंतर त्यांच्या पत्रकारितेतील कारकिर्दीमुळे बाळासाहेबांनी शिवसेनेचे मुखपत्र मार्मिकमध्ये त्यांना रुजू करून घेतलं. पुढे श्रीकांत ठाकरेंशी संजय राऊतांची जवळीक वाढली आणि त्यांना शिडी बनवून संजय राऊतांनी शिवसेनेत प्रभाव वाढवला. त्यानंतर संजय राऊत सामनाच्या 1993ला कार्यकारी संपादक या पदावर रुजू झाले. त्या दरम्यान एकदा संजय राऊत आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यात वाद सुद्धा झाले. घडलं असं होतं, मुंबई बॉम्ब ब्लास्ट प्रकरणात अभिनेता संजय दत्तचं नाव आलं. त्याने आपल्या घरात AK-47 बंदूक लपवल्या असल्याचं समोर आलं. त्यानंतर एवढ्या मोठ्या अतिरेकी हल्ल्यात संजय दत्त असल्याचं कळल्यावर संपूर्ण देशात खळबळ उडाली. दाऊद इब्राहिम, टायगर मेमन याच्याबरोबर सामील झालेला संजय दत्त सुद्धा अतिरेकीच असल्याचं बोललं जाऊ लागलं. परंतु संजय दत्त यांच्या वडिलांनी बाळासाहेबांना या प्रकरणाची दुसरी बाजू सांगितली आणि मग बाळासाहेबांनाही सुनील दत्त यांची भूमिका पटली. पण या सगळ्यात आक्रमक भूमिका घेऊन लिखाण करणाऱ्या राऊतांनी चक्क सामनातून या प्रकरणाच्या आणि बाळासाहेबांच्या भूमिकेच्या विरोधात लिखाण केलं. आणि त्यामुळे बाळासाहेब ठाकरे देखील संजय राऊतांवर प्रचंड संतापले होते. त्यामुळे बऱ्याच वेळा संजय राऊतांची भूमिका शिवसेना पक्षासाठी वादाच्या भोवऱ्यात सापडणारी ठरली. इतकंच काय, तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या बंधूंना वेगळं करण्यातही संजय राऊतांची भूमिका कारणीभूत होती. त्याचबरोबर 2005 साली राज ठाकरेंनी शिवसेनेतून राजीनामा देताना बाळासाहेबांना दिलेलं पत्र हे संजय राऊत यांनी लिहिल्याचं खुद्द बाळासाहेबांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. त्यानंतर दुसरं नाव आहे मिलिंद नार्वेकर यांचं. उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक म्हणून मिलिंद नार्वेकर अनेकांना परिचयाचे असले तरी मातोश्रीवरून राजकीय सूत्र हलवण्यात त्यांचा मोठा हात आहे. मुळात मिलिंद नार्वेकरांचा प्रवास पाहिला तर कळतं की मिलिंद नार्वेकर साधे शिवसैनिक होते. 92च्या महापालिका निवडणुकांआधी नव्या वॉर्डचं शाखाप्रमुख पद मिळेल या आशेने ते मातोश्रीवर गेले. पण त्यांची हुशारी पाहून नार्वेकर उद्धव ठाकरेंच्या नजरेत भरले आणि पुढे जाऊन नार्वेकर उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक म्हणून रुजू झाले.
त्यानंतर मिलिंद नार्वेकर यांचे मातोश्रीवरील वजन वाढत गेलं आणि उद्धव ठाकरेंची भेट घेणं ही कार्यकर्त्यांना अवघड झालं आणि त्यामुळेच एकनाथ शिंदेच्या बंडावेळी शिंदे गटाने संजय राऊत आणि मिलिंद नार्वेकरांमुळे मातोश्री सोडल्याचं अनेक वेळा सांगितलेलं आहे। त्यामुळे मिलिंद नार्वेकरांचे शिवसेनेच्या उभारणीत उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक असण्यापलीकडे आणि कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना मातोश्री बाहेर अडवून ठेवण्यापलीकडे फार काही योगदान नाही असं जाणकार सांगतात। त्यानंतर अनिल देसाई आणि सुभाष देसाई या बंधूंचाही विचार करूयात। एकनाथ शिंदेच्या बंडानंतर खरी शिवसेना कोणाची यावर बोलताना अनिल देसाई म्हणाले होते की पक्षाच्या आमदारांमुळे खासदारांमुळे पक्षाला मतदान केलं जात नाही, तर पक्षाची विचारधारा आणि पक्षाचं नेतृत्व या गोष्टी बघून मतदार मतदान करतात। पण हे विधान करताना अनिल देसाई विसरले होते की बाळासाहेबांनी जी विचारधारा शिवसेना पक्षाच्या बांधणीवेळी लोकांपुढे मांडली होती तिचाच विसर आज अनिल देसाई यांच्या सहकाऱ्यांना पडलाय। मुळात शिवसेनेच्या उभारणीच्या योगदानाबद्दल बोलायचं झाल्यास 1966 ला सुरू झालेल्या शिवसेनेत अनिल देसाईंची एंट्री 2002 मध्ये झाली। त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत विश्वासू म्हणून अनिल देसाई ओळखले जाऊ लागले। मुळात युतीच्या चर्चेत वाटाघाटी करण्याचे आणि भाजप शिवसेनेतील प्रमुख दुवा असण्याची जबाबदारी अनिल देसाईंवर होती, परंतु ही जबाबदारी त्यांना नीट पार पाडता आली नाही आणि त्याची प्रचिती भाजपा शिवसेनेतील युती तुटण्याच्या वेळी आली। त्यानंतर सध्या उभाटा गटात असणारे सुभाष देसाई यांचाही शिवसेनेतील योगदान काय आहे ते पाहू। सुभाष देसाई हे बाळासाहेबांच्या काळापासून शिवसेनेत सक्रिय आहेत। आजही एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं, पण सुभाष देसाईंकडे तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये मिसळण्याची सवय नाही। त्यामुळे शिवसेनेतील पहिल्या फळीतील नेत्यांसारखा त्यांचा मास बेस निर्माण झालेला नाही। त्यामुळे एकनिष्ठ असूनही तळागाळातील लोकांमध्ये काम करता येत नसेल तर यापेक्षा दुर्दैवाची बाब दुसरी कोणतीच नाही। यानंतर उभाटा गटासाठी राजकीय मंचावरून घसा फोडून घेणाऱ्या सुषमा अंधारेंचे शिवसेनेसाठीचे योगदान पाहूयात। सुषमा अंधारेंचा प्रवास हा आंबेडकरी चळवळीतून स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवून घेणाऱ्या उभाटा गटाकडे झालाय। उद्धव ठाकरेंवर संकटाची वेळ आलेली असताना भावाच्या खांद्याला खांदा लावून लढवण्यासाठी पक्षात प्रवेश करत आहे असं म्हणत सुषमा अंधारेंनी या शिल्लक सेनेत उडी घेतली, पण हाती काहीच लागलं नाही हे पाहिल्यावर त्यांचा सूर आज नरमलेला दिसतोय। शिवसेनेचा हिंदुत्ववाद तुम्हाला कसा पटतो? आदित्य ठाकरे यांच्या आजोबांनी बजाव मुंगी भगाव लुंगी असा नारा दिला होता, पण त्यांचा नातू आता लुंगी डान्स करत आहे अशी टीका उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर एकेकाळी सुषमा अंधारे यांनी केली होती। त्यामुळे उभाटा गटासाठी जीव तोडून मेहनत करणाऱ्या अंधारेंचं मुळात शिवसेनेच्या स्थापनेत आणि वाढीसाठी महत्त्व हे नगण्य आहे असं राजकीय जाणकारांचं मत आहे। मग त्यानंतर नाव येतं अनिल परब यांचं। जवळजवळ मागच्या 20 वर्षापासून अनिल परब शिवसेनेत असले तरी त्यांच्या मागे व्यापक जनाधार नाहीये। तरी सुद्धा उद्धव ठाकरेंच्या आशीर्वादामुळे त्यांना महत्त्वाचे नेते म्हणून ओळख मिळाली आहे आणि त्यामुळेच पक्षातील अनेक सक्रिय नेत्यांची त्यांच्यावर नाराजी आहे। तसंच ते मोठ्या जनाधाराने निवडून येण्याची शक्यता कमी आहे। त्याचबरोबर मंत्री म्हणून जबाबदारीवर खरे उतरल्याचं ते दिसत नाही असं राजकीय जाणकारांचं मत आहे। आता उभाटा गटात नसणाऱ्या आणि वेगवेगळ्या पक्षांमध्ये सामील झालेल्या ज्या नेत्यांवर उभाटा गटाकडून टीका होते त्यांचं शिवसेनेतील योगदान काय हे जाणून घेऊ। यात सगळ्यात पहिलं टीकास्त्र सोडलं जातं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर। मुळात एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या स्थापनेनंतर आनंद दिघे यांच्यासह शिवसेना तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काम करत होते। वयाच्या अवघ्या 18व्या वर्षी त्यांनी शिवसेनेतून आपल्या राजकीय कारकिर्दीचा श्रीगणेशा केला। त्यानंतर अनेक दशके शिवसेनेत संघटन वाढवणारे महत्त्वाचे नेते म्हणून एकनाथ शिंदे अनेकांना परिचयाचे आहेत। त्यानंतर शिवसेनेचं भवितव्य म्हणून एकेकाळी शिवसैनिकांकडून नाव घेतलं जायचं ते राज ठाकरेंचं। लहानपणी बाळासाहेब ठाकरेंनी राज ठाकरेंकडे विद्यार्थी सेनेची जबाबदारी सोपवली होती। त्यामुळे शिवसेनेची विद्यार्थी सेना राज्यभर पसरवण्यात राज ठाकरे यांचा मोठा वाटा होता। इतकंच काय तर बाळासाहेबांच्या मराठी माणसाच्या विकासाच्या मुद्द्याला मूर्त रूप देण्याचं कामही राज ठाकरेंनी चोखपणे केलं होतं।
त्याचबरोबर हिंदुत्वाचा विचार पुढे घेऊन जाण्यास राज ठाकरेंचं मोठं योगदान आहे. त्यानंतर नाव येतं नारायण राणे यांचं. आज उभाटा गटाच्या संजय राऊतांकडून सर्वाधिक टीका ही नारायण राणेंवर होते. पण एकेकाळी कट्टर शिवसैनिक म्हणून नारायण राणेंची ओळख होती. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री पदाची धुराही सांभाळली होती. पण उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना शिवसेना सोडायला भाग पाडलं. याचा किस्सा खुद्द राज ठाकरेंनी गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्कवर मनसेच्या मेळाव्यात जाहीरपणे सांगितला होता. त्यानंतर पहिला शिवसैनिक अशी ज्यांची ओळख होती ते म्हणजे मनोहर जोशी. असं म्हणतात की शिवसेनेच्या वाट्याला आलेलं मोठं पद हे कायम मनोहर जोशींना मिळालं. त्याला कारण होते बाळासाहेब ठाकरे. मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले तरी कधीही बाळासाहेबांच्या शब्दाच्या बाहेर ते गेले नाहीत. यामुळेच त्यांच्यावर टीकाही होत. पण मनोहर जोशींनी बाळासाहेबांप्रती असलेली निष्ठा कधीच कमी होऊ दिली नाही. पण बाळासाहेबांनंतर उद्धव ठाकरेंसोबत जुळवून घेण्यात मनोहर जोशींना जमलं नाही. उद्धव ठाकरेंची कायम मवाळ भूमिका मनोहर जोशींनी कधीच मान्य केली नाही. किंवा असं म्हणता येईल की उद्धव ठाकरेंनी मनोहर जोशींसारख्या ज्येष्ठ शिवसैनिकाला योग्य तो सन्मान दिला नाही. दसरा मेळाव्यात मनोहर जोशींचा करण्यात आलेला अपमान तर आपल्याला माहितीच आहे. इतकंच काय तर 2000 साली मनोहर जोशींच्या घरावर हल्ला करण्यास उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी मला उकसवलं होतं. संजय राऊत यांनी तर थेट पेट्रोल टाकून संपूर्ण घर जाळण्याचा सल्ला दिला होता. असा धक्कादायक खुलासा शिवसेना आमदार सदा सरवणकर यांनी नुकतंच काही दिवसांपूर्वी केला. त्यावरून खरा शिवसैनिक कोण आणि शिवसेनेच्या उभारणीत कोणाचं योगदान किती आहे हे आपल्या लक्षात येईल. मग शिवसेनेतील योगदानात छगन भुजबळ यांचंही नाव घेतलं जातं. 1986 मध्ये कर्नाटकमध्ये सीमा प्रश्न पेटलेला होता. त्यावेळी छगन भुजबळांचं नाव एका वेगळ्याच कारणामुळे देशभरात गाजलं. महाराष्ट्रातल्या नेत्यांना कर्नाटकमध्ये प्रवेश बंदी होती. पण भुजबळ मात्र व्यापाऱ्याचा वेश परिधान करून बेळगावात अवतरले आणि तिथं भाषणं ठोकून मराठी भाषिकांची मनं त्यांनी जिंकली. त्यातच त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्या या कामगिरीनंतर बाळासाहेबांनी शिवाजी पार्कच्या मेळाव्यात त्यांचा जाहीर सत्कारही केला होता. इतकंच काय तर छगन भुजबळांचं काम पाहून बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना शिवसेनेला पक्षाचं अधिकृत चिन्ह मिळण्याच्या आधीही मशाल चिन्हावर निवडून आणलं होतं. त्यानंतर शिवसेनेचा प्रभाव वाढवण्याच्या योगदानाबद्दल नाव घेतलं जातं ते आमदार गणेश नाईक यांचं. शिवसेना मुंबईची वेस ओलांडून बाहेर पडली आणि नवी मुंबईत शिवसेनेचं वर्चस्व निर्माण झालं ते गणेश नाईक यांच्यामुळे. गणेश नाईक यांचं राजकारण आणि दिवंगत आनंद दिघे यांचं समाजकारण हे समकालीन आहे. गणेश नाईक मूळचे ठाणेकर असले तरी त्यांनी नवी मुंबईकडेच आपलं लक्ष ठेवलं. त्यामुळे त्यांच्यासह शिवसेनेचा प्रभावही वाढला. त्यामुळे जरी आज उभाटा गटाकडून यापैकी काही नेत्यांवर टीका होत असली तरी याच त्या काळातील शिवसेनेच्या वाढीसाठी भूमिका घेणाऱ्या नेत्यांच्या योगदानामुळे आणि त्यांचं योगदान हे नकारता येत नाही. तरी याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी महा MTVच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा. धन्यवाद.